श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात दिवाळी सणाचं विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पंचांगानुसार अश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीचं पूजन अश्विन अमावस्येला केलं जातं. इतर दिवशी अमावस्या म्हटलं की मन कावरं-बावरं होतं, पण दिवाळीतील अमावस्येचं महत्त्व लक्ष्मी पूजनामुळे वाढतं. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत धनदेवता कुबेर आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. हा दिवस खूप शुभ मानला जातो. दिवाळी देवी लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते. अमावस्या ही 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 सुरू होते. तसेच अमावस्या ही 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:16 संपत आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकी 31 तारखेला करायचं की 1 नोव्हेंबरला असा प्रश्न पडत आहे. तर उदय तिथी 1 नोव्हेंबरला येत आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायी ठरेल, कारण भारतीय शास्त्रात उदय तिथीला महत्त्व आहे. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:04 पासून रात्री 8:35 लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याचं सांगण्यात येत आहे. पंचांगातही हा मुहूर्त सांगितला गेला आहे, पण या 2 तासात जवळपास 12 मिनिटाचा सर्वात शुभ मुहूर्त आहे. हा मुहूर्त 6:04 सुरू होईल आणि 6:16 संपेल. त्यामुळे सर्व पूजेची तयारी आधीच करून या मुहूर्तावर पूजन करावं. दुसरीकडे या दिवशी शुक्रवार असून स्वाती नक्षत्र पडत आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीसोबत शुक्राचा प्रभाव असणार आहे. शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे. आपल्याला घरामध्ये अशी काही कामे करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल व घरामधून जी काही गरिबी आहे, दारिद्र्य आहे, दुःख आहे ते पूर्णतः संपेल. तसेच आपल्याला अलक्ष्मीला देखील या दिवशी घराबाहेर काढायचं आहे. या दिवशी आपल्याला घरामध्ये काही कामे करायची आहे. त्यासोबत काही चुका चुकूनही करायच्या नाही. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. तसेच या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, कोणत्या रंगाची साडी नेसावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता लक्ष्मीपूजनचा दिवस म्हणजे आपण या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. आता भरपूर महिलांची साफसफाई देखील झालेली आहे. काहींची राहिली असेल तर त्यांची देखील तोपर्यंत साफसफाई होईल. पण आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्या असते, तर या दिवशी आपण अगदी आपल्या घरामध्ये कुठेही जाळे जळमट राहिली असेल तर ती आपण घराबाहेर काढायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी आंघोळ करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच आपण सुगंधित द्रव्य देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. मग आपण गुलाबजल देखील टाकू शकता. तसेच आपण आंघोळ करताना उटणं देखील लावायचं आहे. आता या सर्व वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण हा मंत्र म्हणायचा आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपण हा मंत्र म्हणावा. यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता देखील दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. घरामधील अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकू मग आंघोळ करायची आहे. आता या दिवशी आपण आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे. अगदी रात्रीच तुम्ही थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. त्यामध्ये एक आंब्याचं पान बुडवून ठेवायचं आहे. अगोदरच्या रात्रीच आपण हे करायचं आहे आणि हा तांब्या आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण हे पाणी आपल्या मुख्य दरवाजावरती टाकायचं आहे. तसेच आपल्या घरामध्ये देखील हे पाणी शिंपडावं. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण हे पाणी शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. या दिवशी आपण आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. मग हळद घ्यायची आहे. त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपण उंबरठ्याला लेपन करायचं आहे. दाराबाहेर आपण रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढताना आपण त्यामध्ये लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे. लक्ष्मीची पावलं काढताना आपण त्यामध्ये एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये
तांदूळामध्ये आपण कुंकू टाकायचं आहे। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। तसेच आपला मुख्य दरवाजा पुसायचा आहे। मुख्य दरवाजावरती देखील आपण अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे। आपल्या मुख्य दरवाजाला आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे। 11 आंब्याची पाने घ्यायची आहे, 11 सफेद फुले घ्यायची आहे, एक आंब्याचं पान, एक सफेद फूल, अशा प्रकारे 11 आंब्याची पानं आणि 11 सफेद फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे। प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे पण स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे शुभ कार्य होत असतात। त्यामुळे हे स्वस्तिक काढायला विसरायचं नाही। असं तोरण जर बनवणे जर शक्य नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचं जे कवड्यांचं तोरण मिळतं ते तोरण देखील तुमच्या मुख्य दरवाजावरती लावू शकता। मग ते तोरण तुम्ही अगोदरच आणून ठेवायचं आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आणलं तर अतिउत्तम होईल। आता या दिवशी आपण आपला किचन ओटा देखील स्वच्छ करायचा आहे। किचन ओटा स्वच्छ करून झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे। आता किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढताना आपण हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने स्वस्तिक आपण किचनच्या भिंतीवरती काढायचं आहे। तसेच आपले जी काही गॅस आहे, शेगडी आहे, तिची देखील पूजा करायची आहे। तिच्यावरती देखील आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे। आता या दिवशी आपण आपल्या घराचा उतारा करायचा आहे। तसेच आपली जी काही वाहने आहे, मग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, त्यांचा देखील उतारा करायचा आहे। आपण एक नारळ घ्यायचा आहे, नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे। मग आपण सिंदूर घ्यायचा आहे आणि सिंदुराने नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे। त्रिशूळ काढून झाल्यानंतर हा जो काही नारळ आहे तो आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला काही अडचणी अडथळे येत असतील, एखादी व्यक्ती अशी असते की तिच्या मागे कायम साडेसाती असते, तिने कोणतंही काम हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर अशा व्यक्तीवरून देखील आपण हा नारळ उतरून टाकायचा आहे। त्या व्यक्तीला आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही। त्यानंतर हा नारळ आपण त्या व्यक्तीवरून 5 वेळा किंवा 7 वेळा उतरून टाकायचा आहे। उतरत असताना म्हणायचं आहे की माझ्या पतीला, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा इडापिडा याच्या मागे लागली असेल तर ती दूर होऊ दे, असे आपण म्हणायचं आहे। त्यानंतर हा नारळ घ्यायचा आहे, आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून देखील आपण हा नारळ 5 वेळा उतरून टाकायचा आहे आणि तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या घराला कुणाचीही नजर लागलेली असेल तर ती नजर दूर होऊ दे, घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे, घरावरील सर्व संकटे विघ्ने दूर होऊ दे, अशी आपण मनोकामना करायची आहे। आणि हा नारळ आपण एखाद्या अशा ठिकाणी टाकायचा आहे की जिथे कोणी जात नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा स्पर्श लागणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीला त्या नारळामुळे त्रास होणार नाही, अशा व्यक्तीला तुम्ही हा नारळ टाकायचा आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, त्यांची जरी नजरबाधा आपल्या मुलांना झालेली असेल, आपल्या पतीला झालेली असेल तर ती दूर होत असते। तसेच घराची देखील नजर ही उतरली जाते। आता यानंतर आपण या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, तर सर्वात पहिलं म्हणजे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाही, कारण जेव्हा आपण शुभ कार्य असतात तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो। मग काळ्या रंगाची साडी असेल तर ती देखील परिधान करायची नाही किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या असतील, काळ्या रंगाची टिकली असतील, आपण मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो। त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। अगदी एखादी रेड कलरची साडी असेल आणि तिच्यावरती ब्लॅक कलरचा ब्लाउज मॅच होत असेल तर आपण ती साडी देखील परिधान करायची नाही। या दिवशी आपण काळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे, लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, पण काळा रंग वर्ज्य करायचा आहे। अगदी घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, कोणालाही आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू द्यायचे नाही। या दिवशी घरामध्ये भांडण तंडे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तसेच या दिवशी आपण फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही गोष्टी टाकायच्या, तर आपण पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ हे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते। तसेच पिवळी मोहरी टाकायची आहे। पिवळी मोहरी ही भरपूर ठिकाणी वापरली जाते। पिवळी मोहरी देखील नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेत असते। त्यामुळे आपण जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल, तर पिवळी मोहरी पाण्यामध्ये टाकावी। तसेच गोमूत्र देखील पाण्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि आपण थोडंसं लिंबू त्या पाण्यामध्ये आपण मिसळायचं आहे। यामध्ये आपल्याला कोणतंही डिटर्जंट असेल, लिक्विड असेल तर ते टाकायचं नाही। तसेच चिमूटभर हळद देखील आपण त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला आपली लादी फरची पुसायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। आता यानंतर आपण सकाळी 12च्या अगोदरच आपली जी काही कामे आहेत ती उरकून घ्यायची आहे। मग फरची पुसणे असेल किंवा रांगोळी काढणे असेल, 12 नंतर आपण कचरा काढायचा नाही। संध्याकाळच्या वेळेस तर चुकूनही आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी कचरा हा घराबाहेर काढायचा नाही। आपण जर कचरा
घराबाहेर काढला तर आपल्या घरामधून माता लक्ष्मी ही निघून जाते। अगदी घरामध्ये लहान मुले असतात, सर्वांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे घरामध्ये कचरा जास्त होतो, पण तरी पण आपण कचरा वाटलंच तर तुम्ही एका साईडला गोळा करून ठेवा, पण तो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचा नाही, याची काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा। धन्यवाद।